नाही रे, तेव्हाच माझ्या आपल्या सगळ्या स्थानिक नेत्यांना, आता मित्र तन्मय इथे होतो, तो पर्यावरणवादी, तो आमच्या सरकारमधला आम्ही अर्बन नक्सल समजायचो आणि सगळेच आम्ही एकमेकांना फोन सुरू केली की आता नक्की करायचं काय, कसा याचा लढा द्यायचा. आणि तेव्हाच मी सांगितलं होतं की हा लढा देत असताना इथे प्रामुख्याने सगळ्यात पुढे असले पाहिजेत ते नागरिक असावे. दुसरं हे पण मी सांगितलं होतं की इतर अनेक पक्षातले लोक येतील, जसं आज तुम्ही आला, बरोबर, तुम्ही जरी भाजपमधले असलात तरी तुमचं नाशिकवर प्रेम असेल, तुमचं या तपोवनावर प्रेम आहे, तसं आमच्या सगळ्यांचंच, बरोबर. इलेक्शन तुम्ही आता तिकीट पण मिळणार, साहेबांनी सांगितलं ते आपल्या पक्षातून घ्या. पण ह्याला शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल, मनसे असेल, इतर सगळे, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी, जे जे पक्ष ज्यांना इथे यायचं असेल, मी त्यांना सगळ्यांना सांगत होतो की कोणी आपले झेंडे पट्टे काही न ठेवता, चिन्ह न ठेवता आपण इथे आलो पाहिजे. कारण आपली पहिली ओळख ही माणुसकीची असेल. आणि अर्थात आम्ही राजकीय पक्ष म्हणून आमच्या पर्यायाने आमच्या मार्गाने आम्ही काम करत असतो. पण ही जी लढाई आहे ही फार मोठी लढाई आहे. ही आपल्या राज्यासाठी मोठी लढाई आहे, आपल्या देशासाठी तर आहेच, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे नाशिक म्हणून जी आपली ओळख असेल ती ह्या लढाईतून आपली ठरणार. आता इथे ही जी लढाई आपण लढत आहोत, अर्थात तुम्ही रिट पिटिशन फाईल केलेली आहे, तुम्ही सगळे इथे आंदोलन करत आहात, अनेक पक्ष इथे राजकीय वचने येऊन घेऊन जातात. पण मी इथे का आलोय ह्याची 2-3 गोष्टींची तुम्हाला ओळख सांगतो मी. कारण काय असतं, स्वतः आल्यानंतर आपलं एक रेझ्युमे द्यायचं असतं. आता पर्यावरण मंत्री म्हणून मला पण हे नाव ठेवलं होतं अर्बन नक्सल, मला पण हे नाव ठेवलं होतं की तुम्ही खूप पर्यावरणवादी आहात, तुम्ही खूपच भलत्या सलत्या विचारसरणीला पकडून असता. पण 2-3 गोष्टी ज्या आपण केल्या त्या मी तुम्हाला सांगतो, कारण तुमचा विश्वास आणि आमचा विश्वास एकामेकांवर जर आपला असला तर ही लढाई आपण पुढे नेऊ शकतो. सगळ्यात पहिलं म्हणजे मुंबईमधलं आरेचं जंगल, 800 एकर फॉरेस्टचा दर्जा देणारं हे आपलं सरकार पहिलं होतं. मी आपलं काही पर्यावरणवाद्यांचं बोलतो, बाकी कोणाचं पक्षाचं बोलतो. इथे पण आम्ही झाडं तोडून जमिनी विकून पैसे कमवू शकलो असतो, पण ठीक आहे. नाशिकमध्ये मला वाटतं आपणच मला ट्विट केलं होतं, बरोबर. आणि त्या फ्लायओव्हरचं ठीक आहे, आपण फ्लायओव्हर इकडे तिकडे हलवू शकतो, पण एखादं वडाचं झाड असेल त्याच्या खाली मंदिर असतं, आपली आस्था असते आणि आस्था असली नसली तर ते झाड हे झाड असतं. वर्षानुवर्ष किती 200-300 वर्षाचा त्याला इतिहास असतो. म्हणजे आपण टिकत नाही तेवढे ते टिकत असतात, 1000 वर्षाचं असेल. तर त्यासाठी मी लगेच आलेलो, ती नोटीस मी फाडली होती मंत्री म्हणून आणि आपण ते काम लगेच हे केलं होतं. तसंच मला आठवतं एक साताऱ्यामध्ये, मला वाटतं मुंबई बेंगळुरू जो हायवे आहे तो, तिथे तो हायवे एक असंच वडाचं झाड तोडून जाणार होतं. तेव्हा मी गडकरी साहेबांना विनंती केली होती आणि त्यांनी लगेच ती माझी जी विनंती होती त्याला मान देऊन तो हायवेचं जे आहे थोडं वळवलं होतं त्यांनी आणि हायवे त्या वडाच्या झाडाच्या बाजूने नेला. ते वडाचं झाड तिथे देखील आपण तसंच ताडोबा अंधारीमध्ये मायनिंग सुरू होणार होतं त्या टायगर कॉरिडॉरमध्ये. आता परत त्यांनी उघडले, सरकार आल्या त्यांनी उघडलं, पण आपल्या काळी आपण ते मायनिंग थांबवलं होतं. मायनिंग मध्ये तुम्हाला माहिती आहे किती पैसे मिळतात? पक्षाचा फंड आम्ही असाच गोळा करू शकलो असतो. सगळीकडे चालू आहे आता, बरोबर. आता हेच जसं कांदळवनाची जेव्हा गोष्टी होती तेव्हा मंत्री म्हणून मला संधी मिळाली होती की 11 महिन्यात आम्ही 15,500 हेक्टर कांदळवन आम्ही रिझर्व्ह फॉरेस्ट म्हणून केलं होतं. अजनीवनाची जी जागा आहे आता आपण पाहताय नागपूरमध्ये, अजनीवनचा लढा अजूनही चालू आहे. असाच परिसर आहे, ठीक आहे, ती जागा कदाचित रेल्वेची असेल, रेल्वेच्या अखत्यारीत असेल, पण झाडं आता तिथे जंगल झालेलं आहे, कशाला तोडायचं? आणि ह्या काही गोष्टी ज्या आहेत मला वाटतं आपण शासकीय अधिकारी म्हणून असू, प्रशासन म्हणून असू, विरोधी पक्ष म्हणून असू, सत्ताधारी पक्ष म्हणून असू, जी गोष्ट आपल्याला श्वास देते तीच जर नष्ट केली आपण जगणार कसं हा विचार करणं गरजेचं आहे. आज ज्या 2 लढाया ह्या देशामध्ये, म्हणजे चिपको आंदोलन अर्थात खूप फेमस आहे, जगभरात सगळ्यांनी ओळख ठेवलेली आहे, पण एक आंदोलन मी तुम्हाला आवर्जून त्याचा इथे उल्लेख करीन, ते म्हणजे वेताळ टेकडीचं आंदोलन. वेताळ टेकडी पुण्यामध्ये अशीच खूप सुंदर जागा आहे आणि त्यावेळी देखील सरकार आल्या मी तिकडे जे काही त्याच्यावर विकासाच्या नावावर विनाश होत होता त्याला स्थगिती दिली होती. तिथे सरकार पडलं आणि सरकार पडल्यानंतर पुन्हा एकदा ते सुरू झालं होतं. कॉन्ट्रॅक्टर कोणाचा, काय कोणाचा, कन्सल्टंट कोणाचा, याच्यात मला जायचं नाही, पण त्या वेताळ टेकडीच्या आतून बोगदा
वरतून मेट्रो आणि बाजूनी हायवे, तो विता टेकडी कापून टाकू. बोललो जाऊ दे ना, सगळंच सपाट करा, वाळवंट जाहीर करून टाका आणि मग जो तुम्हाला विनाश करायचा किंवा विकास करायचा तो ठरवा. कारण विकास ठीक आहे, तुम्हाला विकास करायचा आहे, पण तो विकास तुम्हाला जर एवढंच असेल की आम्हाला हा बोगदाकडून थेट हॉस्पिटलमध्येच जायचं आहे 15 मिनिटात, ह्याला जर तुम्ही विकास बोलत असाल तो विकास तुमचा तुम्हाला मान्य असेल. पण वेताळ टेकडीमध्ये तिथे देखील लोकांनी अशीच ह्युमन चेन केली होती आणि तेव्हा देखील सगळ्यांना सांगितलं होतं की जो कोणी राजकीय पक्ष सांगेल की आम्ही वेताळ टेकडीच्या बाजूने आहोत, आम्ही त्यांच्यासोबत राहू, जे कोणी वेताळ टेकडीला विरोध करेल आम्ही त्याला संपवल्याशिवाय राहणार नाही. तिकडचे सगळे पर्यावरणवाद्यांनी सांगितलं. पटापटा सगळे राजकीय पक्ष लाईनीत उभे राहिले. हे तुम्ही पण करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात मोठी लढाई मी खरोखर अभिमानाने सांगतो आणि त्यांचं अभिनंदन करतो, राजस्थानमध्ये आता अरावली वाचवण्यासाठी हा कितीतरी शेतकरी उतरले, कितीतरी लोक उतरले ट्रॅक्टर घेऊन. 500 ट्रॅक्टर तर काल दिसतात मला. जोपर्यंत ही चळवळ एवढी मोठी होत नाही आणि तुम्ही नाशिक म्हणून सांगत नाही, जसं तुम्ही आता सांगितलं ना की आम्ही तुमच्याकडून ॲफिडेव्हिट भरून घेऊ की जिंकून आल्यानंतर तुम्ही ह्या जंगलाच्या बाजूने उभं राहायला पाहिजे, पुढचंही ॲफिडेव्हिट एक करून घ्या की जे सत्ताधारी आहेत त्यांच्याकडून आलं पाहिजे की ह्या पूर्ण तपोवनाला, म्हणजे तपश्चर्याचं वन, मला तुम्ही सांगा तपश्चर्या सोडून इथे तुम्ही माईस बांधणार, मग कसलं तपोवन होणार? बरं कुठचे साधू हे 5 स्टार मध्ये तपश्चर्या करतात? बरोबर आहे. जे आपले महंत आहेत, जे महापुरुष आहेत, जे साधू आहेत, अशाच वनामध्ये तर तपश्चर्या करतात. तर आपल्याला हे पण करून घ्यायचं आहे की ह्या सरकारने आपल्याला आश्वासन दिलं पाहिजे की आचारसंहिता उठल्या त्यांनी ह्याला रिझर्व्ह फॉरेस्टचा दर्जा दिला पाहिजे. सेक्शन 20 मध्ये आणि सेक्शन 4 झालं की रिझर्व्ह फॉरेस्ट हे लगेच केलं पाहिजे. ग्रीन झोन येतोच ना, म्हणजे फॉरेस्ट झालं की ग्रीन झोन येतो. पण जे काही चाललंय आता की हे तोडून तुम्हाला येलो झोन करायचं आहे, मग टीडीआर. आता टीडीआर जर तुम्हाला जनरेट करायचं असेल, मुंबईमध्ये फनल झोनसाठी टीडीआर तर मुख्यमंत्र्यांनी असाच दिलेला आहे. असंच जर द्यायचं असेल, टीडीआर एक तर तसं जनरेट होत नाही, पण चला होत असेल आणि असंच जर तुमच्या एका जीआरने होत असेल तर तुम्ही टीडीआर बाजूला जनरेट करून द्या ना. ह्या जागेला हात लावण्याची गरजच काय आहे? आणि खरोखर मी जेव्हा इथे गाडी बाहेर थांबली आणि आज चालत आलो, मी आसपास जरा पाहत होतो, एवढं सुंदर जागा आहे. या नाशिकमध्ये कमीत कमी 10 अजून अशा जागा झाल्या पाहिजेत. कारण झालंय असं की आपण ह्या जागा तोडतो आणि मग डेन्स फॉरेस्ट, काय ते मियावाकी प्लांटेशन, अर्बन फॉरेस्ट वगैरे हे सगळे आपण गोष्टी ज्या केल्या होत्या त्या हळूहळू परत नष्ट होत चालले. आता मुंबईमध्ये देखील मी पाहतोय, पुण्यामध्ये पाहतोय, इथे असेल, नागपूरमध्ये असेल, हे एनडीझेडचं स्पेशल डेव्हलपमेंट झोन करतात आणि मग ह्यांच्या आवडत्या बिल्डर्स, आवडत्या कॉन्ट्रॅक्टर्सच्या घशात देऊन हे सगळे पळून जाणार आहेत. तुम्हाला सांगतो, हे बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर जेव्हा यांच्या खिशात पैसा येतो, गेल्या 10 वर्षामध्ये आपले देश सोडून जाणारे 12 लाख लोक आहेत. आणि हे जे सोडून जात आहेत, काही बिचारे खऱ्या अर्थाने जातात की त्यांना त्यांच्या मुलांसाठी असेल किंवा अजून कोणासाठी असेल चांगलं भविष्य पाहिजे, भवितव्य पाहिजे. पण हे सगळे जे जात आहेत ते प्रदूषणाच्या नावाखाली जातात का? नाही. आता आपले प्रधानमंत्री महोदय देखील जेव्हा जगभरात जातात तेव्हा एक पेड माँ के नाम जिथे जिथे लावतात. पण त्यांचाच पक्ष आज दुर्दैवाने इथे महाराष्ट्रामध्ये जे सगळं नष्ट करत आहे. म्हणजे मी नेहमी सांगतो, इथे तपोवन आहे, मुंबईमध्ये संजय गांधी नॅशनल पार्क आहे, पुण्यामध्ये वेताळ टेकडी आहे, नागपूरमध्ये अजनीवन आहे, चंद्रपूरला आम्ही ते फ्लाय ॲशचा प्लांट, तिथे मी पाहिलं होतं. मी मंत्री असताना गेलो होतो, तिथे देखील मला असाच ईमेल आला आणि तिथून ईमेल हा आला की तुम्ही आमच्या त्या नांदगावमध्ये येऊन पहा. नांदगावमध्ये बाजूला कोराडीचं ते त्यांचं थर्मल पॉवर प्लांट होतं. सगळं फ्लाय ॲशचं डम्पिंग चाललं होतं. सगळं हे अनसायंटिफिक होतं. कुठेही काही लाईनिंग नाही, काही नाही. अक्षरशः ढिगारच्या ढिगारे 800 एकर, जवळपास 8 ते 9 फुटाचा ढिगारा पूर्णपणे फ्लाय ॲशचा पडला होता. बरं, हीच सगळी फ्लाय ॲश जी आहे ती रस्ते बनवण्यात जाऊ शकते, तुम्ही ऑप्शन करू शकता, सगळं काही करू शकता. आम्ही एका महिन्यात जवळपास 70% ती जागा स्वच्छ करून दिली होती. परत एकदा कोल वॉशरी सुरू, इलिगल सरकार पडलं, फ्लाय ॲश सुरू. म्हणजे नेमकं आपण लढतोय कोणासाठी, कशासाठी? हा श्वास जो आपण घेतोय आणि जे काही आपण दिल्लीत पाहतात आता, म्हणजे ते AQI किती झालंय आज? 1081 दिसत होतं. 1081 दिसत होतं. नाशिकचं होणार, सगळ्याच होणार. म्हणजे एक तुम्ही बघा, हे ना अरावली कापायचं, हे ना वेस्टर्न घाट कापायचे, हे ना मायनिंग सगळीकडे सुरू करायचं, ही झाडं कापायची. मग कसलं काय राहणार? म्हणजे उद्या वाळवंट झाल्यानंतर आपण वाळवंट म्हणून राहणार का इथे? आणि ह्यांची पिढी ही निघून जाईल. हे सगळे जे लोक पैसे खात आहेत हे सगळं विकून हे परदेशी निघून जातील. भोगायला आपण इथे असू. बरं, दुसरा जो विषय निघतो ना इथे की कुंभमेळ्याचा, दशकांनी इथे कुंभमेळा होतच आले ना. कुंभमेळा होत असताना तुम्ही मला सांगा, कोणी कुंभमेळ्याला विरोध केला का? आपण तर नेहमी दर्शन घ्यायला येतो, बरोबर आहे. आता हे सगळे जे साधू महंत जगभरातून येत असतील, देशभरातून येत असतील, तर अशा जागेसाठी येतात जिथे वनात तुम्हाला तपश्चर्या करायला मिळते. पण ही प्रभू श्री रामाची जागा आहे, पंचवटी असेल, ही तपोवन असेल, इथे त्यांचं स्पर्श झालेला आहे.
मग हे सगळं तोडून कुठचं धर्म आपण वाचणार आहोत? बरं, तसं आपण पाहायला गेलं तर हिंदुत्वाचंच बोलायचं झालं तर आपला धर्म हा वैदिक धर्म आहे. बरोबर. आपल्याकडे मूर्तीच्या आधी, मूर्ती आपल्या मंदिरात यायच्या आधी किंवा घरात यायच्या आधी आपण कशाची पूजा करायचो? पंचमहाभूतांची. आता नदीचं आपण प्रदूषण पाहतो हा, ते पुण्यात पण मुळा मोठ्याचं जगात एकमेव उदाहरण असेल की ती नदी खोलीकरण त्याचं करण्याच्या ऐवजी अजून कमी करतायत आणि रुंद करायच्या ऐवजी अरुंद करतायत. जगभरात खोलीकरण रुंदीकरण होतं, इथे आपण उलट सांगतो. म्हणजे आपण नदीचं प्रदूषण, समुद्राचं प्रदूषण, वन कापतोय. सगळी जर पंचमहाभूत ज्या मिनिटाला आपण तसं पाहिलं गेलं तर आपण समाज म्हणून ज्या मिनिटाला ह्या पंचमहाभूतांना आपण मूर्तीचं रूप दिलं आणि पूजन सुरू केलं. आधी पूजन म्हणून आपण प्रदूषणापासून मुक्त ठेवायचं या जागेला, ती आपली खरी पूजा होती, खरी आस्था होती. आता हेच जे आपण मूर्त्या केल्या, मंदिरात आणल्या, आपल्या घरात आणल्यानंतर जी पंचमहाभूत आहेत त्यांनाच आपण प्रदूषित करायला लागलो तर कुठचं धर्म टिकणार आहे आपलं? आपलं जर आपला धर्म टिकवायचा असेल, हिंदुत्व टिकवायचं असेल, आपला वैदिक धर्म टिकवायचा असेल तर आपल्याला पंचमहाभूत ज्याची आपण पूजा करायचो ती पूजा पुन्हा एकदा सुरू करायला लागेल. आपल्याला त्याची आस्था